नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एमडी बायोलॉजी मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण रिंगवॉर्म हा डिसीज डिस्कस केला होता. आजच्या लेक्चर मध्ये आपण एड्स म्हणजे काय, तो कशा प्रकारे ट्रान्समिट होतो तो आपण पाहणार. मग पहा, एड्स म्हणजे काय? अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. काय म्हणले ना? अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. ठीक आहे. तर पहा, याचा अर्थ काय होतो? इट मीन्स डेफिशियन्सी ऑफ इम्युनो सिस्टम अक्वायर्ड ड्युरिंग लाईफ टाइम. आपल्या इम्युनो सिस्टम मध्ये डेफिशियन्सी येणे. ठीक आहे, कधी? लाईफ टाइम. डेफिशियन्सी इट मीन्स, याचा अर्थ काय होतो? इट मीन्स deficiency. It means deficiency of immune system during life. तर पहा, हा जो काही आजार आहे हा पहिल्यांदा कधी रिपोर्ट झाला किंवा कधी समजलं? हा आजार पहिल्यांदा कधी आला? फर्स्ट रिपोर्टेड 1981. 1981 मध्ये हा आजार काय झाला? रिपोर्ट झाला. म्हणजे आपण म्हणतो झाला की हा आजार पहिल्यांदा फर्स्ट रिपोर्टेड इन 1981. जर आपण मागील 25 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर जवळपास 25 मिलियन पेक्षा जास्त लोक काय झालं आणि लोकांना आजार झालेला इन लास्ट 25 years. इन लास्ट 25 years it kills more than 25 million people. एवढे लोक काय झालं तर हे या आजारामुळे काय झालं तर त्यांची डेथ झाली. पण हा जो काही डिसीज आहे हा डिसीज कशामुळे होणार आहे? बिकॉज ऑफ HIV व्हायरस. कशामुळे होणार आहे? HIV व्हायरस कॉज बाय HIV व्हायरस. HIV म्हणजे काय? ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. मग हा इट इज ॲज एक मेंबर ऑफ ग्रुप ऑफ व्हायरस आहे. ठीक आहे, त्यामध्ये एक व्हायरस आहे आणि त्या मेंबर ऑफ ग्रुप ऑफ व्हायरसला आपण काय म्हणतो? रेट्रो व्हायरस. काय म्हणतो आपण? रेट्रो व्हायरस. बिलॉंग्स टू मेंबर ऑफ ग्रुप ऑफ व्हायरस. बिलॉंग्स टू अ मेंबर ऑफ ग्रुप ऑफ व्हायरस. मेंबर ऑफ ग्रुप ऑफ व्हायरस. तो जर काय मेंबर आहे व्हायरसचा ग्रुप आहे, बरोबर, तर आपण काय म्हणतो? रेट्रो व्हायरस. काय म्हणतो? रेट्रो. तर आपण काय म्हणणार? रेट्रो व्हायरस. ठीक आहे. आता पहा, आता HIV चं आपण स्ट्रक्चर पाहिजे. HIV चं स्ट्रक्चर कशा प्रकारे आपण दिसेल? आपण या ठिकाणी स्ट्रक्चर पाहूया. आता यावरती काय आहे? अशा प्रकारे ग्लायकोप्रोटीन्स आपल्याला पाहायला काय पाहायला भेटत? ग्लायकोप्रोटीन. त्याला आपण काय म्हणतो? ग्लायकोप्रोटीन. काय म्हणतो? ग्लायकोप्रोटीन. कोणतं? 120.
हे जे आउटर ग्लाइड आहे याला आपण काय म्हणणार, लिपिड एन्व्हलप. काय म्हणणार आपण याला, लिपिड एन्व्हलप. आतमध्ये जे दोन आहेत तर आपण काय म्हणणार, कॅप्सिड. कॅप्सिड कुणाचं आहे, कॅप्सिड ऑफ प्रोटीन, तर कॅप्सिड म्हणणार. ठीक आहे. मग यामध्ये हे जो आतला आहे कॅप्सिड कोणता आहे, P7. हा आतला कोणता आहे कॅप्सिड, P20. कोणता आहे, P20. हे काय आहे, सिंगल स्ट्रँडेड, 2 सिंगल स्ट्रँड ऑफ RNA. काय आहे, 2 सिंगल स्ट्रँड ऑफ RNA. या ठिकाणी एक एन्झाईम प्रेझेंट आहे. त्या एन्झाईमला आपण काय म्हणतो, प्रोटीएज. काय म्हणलं, प्रोटीएज. ठीक आहे. त्यानंतर ही जी काही आहे तिला आपण म्हणतो इंटिग्रेज. काय म्हणणार, इंटिग्रेज. आणि ही जी आहे तिला आपण काय म्हणणार, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. काय म्हणणार, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. काय, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. आणि जे काही डॉट ऑफ स्ट्रक्चर काढलं अशा प्रकारे गोल, तर आपण काय म्हणतो, ग्लायकोप्रोटीन. काय म्हणतो, ग्लायको. आणि हे जे आहे तर हा एक स्ट्रँड आहे, काही 2 सिंगल स्ट्रँडेड आहे. काय आहे, 2 सिंगल स्ट्रँडेड RNA. आणि पहा असं थोडं लांब काय काढत आहे, या ठिकाणी काय आहे, मॅक्रोफेज म्हणा किंवा आपण काय म्हणतो, T4. काय, मॅक्रोफेज. मॅक्रोफेज आपण म्हणतो T4. आणि या ठिकाणी जे रिसेप्टर्स आहेत त्याच्यात आपण काय म्हणतो, CD4 रिसेप्टर्स. काय म्हणणार, CD4 रिसेप्टर सेल्स. काय म्हणणार, CD4 रिसेप्टर सेल्स. ठीक आहे. आणि हा ग्लायकोप्रोटीन 120 आणि CD4 रिसेप्टर जर आपण कॉम्बिनेशन केलं तर ते आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्फेक्शन. ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, तर इन्फेक्शन साठी ते काय आहे, तर रिस्पॉन्सिबल आहे. ते आहे एचआयव्हीचं स्ट्रक्चर. ठीक आहे. आता आपण पाहूया मेकॅनिझम ऑफ रेट्रोव्हायरस. कशा प्रकारे आपल्या सेलमध्ये रेट्रोव्हायरस काय करते, रिप्लिकेट करते. बरोबर. तो व्हायरस आणि कशा प्रकारे रिप्लिकेट करतो आणि कशा प्रकारे व्हायरस पार्टिकल आपल्या शरीरामध्ये तयार करतो. हा काय आहे, हा आहे व्हायरल RNA. काय आहे, व्हायरल RNA. हा व्हायरल RNA कोण आहे. आता व्हायरस काय करेल, इन्फेक्ट नॉर्मल सेल. काय करणार आहे, हा व्हायरस इन्फेक्ट करणार आहे कुणाला, नॉर्मल सेल. ठीक आहे. आपण कन्सिडर करूया त्या ठिकाणी हे काय आहे, ॲनिमल सेल आहे. काय आहे, ॲनिमल. सर्व खाली काय आहे, ॲनिमल सेल. आणि त्या ॲनिमल सेलचा भाग हे काय, प्लाझ्मा. काय, प्लाझ्मा. मग हा व्हायरसनं काय केलं, त्या ॲनिमल सेलला काय केलं, इन्फेक्ट. बरोबर. काय केलं, इन्फेक्ट. मग काय झालं बघा, व्हायरल RNA. कोणता RNA, व्हायरल RNA is introduced into the cell. सेल मध्ये कोण आला नाही, व्हायरल RNA is introduced into. आता हा व्हायरल RNA कुठे आला, सेल मध्ये आला. आता मग काय होणार पहा, या व्हायरल RNA पासून काय होणार आहे, व्हायरल DNA तयार. काय होणार आहे, व्हायरल DNA. कशाच्या मार्फत, बाय द प्रोसेस ऑफ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्ट. का RNA पासून DNA जेव्हा बनतो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. मग का व्हायरल DNA या ठिकाणी तयार. व्हायरल DNA is produced by reverse transcriptase. By reverse transcriptase.
रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजच्या मार्फत काय होणार आहे, व्हायरल डीएनए तयार होणार. मग हा जो व्हायरल डीएनए तयार झाला तो कुणामध्ये एंटर करेल, जो काही होस्टचा डीएनए आहे त्याच्यामध्ये तो काय एंटर करेल. आपण काय म्हणा, व्हायरल डीएनए इनकॉर्पोरेट इनटू द होस्ट डीएनए. व्हायरल डीएनए या ठिकाणी हे न्यूक्लियस आहे आणि या डीएनए काय ते जेनेटिक मटेरियल डीएनए, बरोबर. त्याला आपण काय म्हणूया, जीनोम. त्या व्यक्तीचा काय आहे, जीनोम. त्याच्यामध्ये काय झालंय, त्याच्या सेलमध्ये काय गेलं आहे, व्हायरस गेलेला, बरोबर. या ठिकाणी काय म्हणा, व्हायरल डीएनए, व्हायरल डीएनए incorporated into होस्ट. होस्ट मध्ये काय होणार आहे, हा व्हायरल डीएनए. मग आता हा जो काही जिनोम आहे हा काय करणार, हा काय करेल, त्याच्यावर एंटर झाला. आता व्हायरल डीएनए तयार करणार. पण कोण तयार करेल, दिस इन्फेक्टेड सेल नाउ विल प्रोड्यूस द व्हायरल डीएनए. कोण, इन्फेक्टेड. आपण काय म्हणूया, इन्फेक्टेड सेल will produce viral DNA. बरोबर. आणि त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी काय म्हणते, व्हायरस ती जी काही मशिनरी आहे ती काय होणार आहे, इव्हॉल्व होणार. न्यू व्हायरस आलेली या ठिकाणी काय झाला, नवीन व्हायरस तयार. परत त्याच्यापासून काय होणार, सेम मेकॅनिझम होत जाणार आणि नवीन व्हायरस काय होणार आहे, आपल्या सेलमध्ये तयार होत जाते. ठीक आहे. काय म्हणलं, इन्फेक्टेड सेल विल प्रोड्यूस व्हायरल आरएनए. आणि इन्फेक्टेड काय प्रोड्यूस करणार आहे, व्हायरल आरएनए तयार करेल. आणि मग अशा प्रकारे काय होत जातील, तर व्हायरल आरएनए आपल्या सेलमध्ये काय होतील, ते तयार होत जातील. ठीक आहे. न्यू व्हायरल जे काही नवीन व्हायरस आहे ते काय करतील, नवीन सेलला काय करतील, इन्फेक्शन करतील. काय करतील, इन्फेक्शन. काय झालं, व्हायरल आरएनए आहे, एनिमल सेल मध्ये आतमध्ये एंटर झाला. मग त्याचा आरएनएचा कशामध्ये झालं, डीएनए मध्ये, व्हायरल डीएनए मध्ये. पुढे तयार केलं बाय द प्रोसेस ऑफ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेशन. मग हा व्हायरल डीएनए पुन्हामध्ये एंटर झाला, ज्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये गेलेला आहे त्या व्यक्तीच्या डीएनए सच्चामध्ये तो इंट्रोड्यूस होणार. आणि मग तो व्हायरल जो डीएनए आहे तो काय तयार करणार, व्हायरल आरएनए तयार करणार. आणि अशा प्रकारे न्यू व्हायरस पार्टिकल काय होणार, रिलीज होणार. आणि नंतर हे न्यू व्हायरस पार्टिकल नवीन सेलला काय करतील, इन्फेक्शन करतील. ठीक आहे. एक मिनिट. आता नेक्स्ट आपल्याला काय पाहिजे, ट्रान्समिशन. तर ट्रान्समिशन कशा प्रकारे होणार आहे, ट्रान्समिट थ्रू अ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. ट्रान्समिशन हा एक कशा प्रकारे ट्रान्समिट होऊ शकतो पहा. तर ट्रान्समिट होण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो, इन्फेक्टेड पर्सन मधून हा काय होऊ शकतो, ट्रान्समिट होऊ शकतो. बरोबर. आपण जेव्हा सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. इन्फेक्टेड पर्सन सोबत सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाला तर हा आजार काय होऊ शकतो, ट्रान्समिट होऊ शकतो. नेक्स्ट, आपण ज्या व्यक्तीला तो आजार झाला आहे त्याचे निधन जर यूज करण्यात आले तेव्हाही हा आजार होऊ शकतो बाय शेअरिंग इन्फेक्टेड निडल. शेअरिंग इन्फेक्टेड निडल, इन्फेक्टेड निडल. त्यानंतर ज्या आईला हा आजार झालेला आहे तिच्यापासून तिच्या येणाऱ्या मुलाला किंवा मुलीला सुद्धा हा आजार होऊ शकतो. मग आपण काय म्हणणार, फ्रॉम मदर टू अ चाइल्ड थ्रू द प्लासेंटा. फ्रॉम इन्फेक्टेड मदर, फ्रॉम इन्फेक्टेड मदर टू हर चाइल्ड थ्रू प्लासेंटा. थ्रू प्लासेंटाच्या मार्फत पण काय होऊ शकतो, हा आजार
ट्रान्समिट होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर जर एखाद्या पर्सनच्या तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आले, फिजिकल टच मध्ये आले, तर हा डिसीज होतो का? होत नाही. ठीक आहे. डज नॉट ट्रान्समिट विथ अ फिजिकल टच ऑर कॉन्टॅक्ट. आपण काय म्हणणार? नॉट ट्रान्समिट by touch or physical contact. मग हा कशा प्रकारे ट्रान्समिट होतो? ओनली ट्रान्समिट थ्रू बॉडी फ्लुइड्स. फक्त बॉडी फ्लुइड मधून काय होऊ शकतो? ट्रान्समिट होऊ शकतो. ओनली ट्रान्समिट व्हाया बॉडी. फक्त बॉडी फ्लुइडच्या मार्फतच हा काय होऊ शकतो रे? आजार होऊ शकतो. ठीक आहे. कशाच्या मार्फत? बॉडी फ्लुइडच्या मार्फत. मग प्रिव्हेन्शन काय करणार तुम्ही? हा आजार होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? तर पहा, मेडिकलमध्ये किंवा डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटलमध्ये असताना आपली सिरिंज, नवीन सिरिंज वापरायची, दुसऱ्याची वापरलेली सिरिंज घ्यायची. ड्रग जे व्यक्ती घेतात, बरोबर, तर ड्रग्स जास्त प्रमाणामध्ये घ्यायचे नाही. सेक्शुअल कॉन्टॅक्ट मल्टिपल पार्टनर सोबत असला पाहिजे का? अजिबात असला नाही. पहिला प्रिव्हेन्शन आहे का? मग हा आजार एकदा झाला की व्यक्तीची डेथ काय फिक्स आहे. आपण त्या व्यक्तीला फक्त काय करू शकतो? मेडिकल ट्रीटमेंटच्या मार्फत त्याची फक्त आपण लाईफ एक्सटेंड करू शकतो. त्याला आपण वाचू शकतो का? अजिबात वाचू शकत. मग ट्रीटमेंट आपण कशी करणार आहे व्यक्तीची? तर अँटी रिट्रोव्हायरल ड्रग जे असतात, ते रिट्रोव्हायरल ड्रग जर आपण त्या व्यक्तीला दिले तर आपण फक्त त्या व्यक्तीचं लाईफ स्पॅन वाढवू शकतो, आजार पूर्णपणे कम्प्लीट करू शकत. पण त्यासाठी ड्रग्स कोणते असतात? तर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिव्हेटर नावाचे ड्रग आहे. नंतर प्रोटीन इनिव्हेटर नावाचे काय आहेत? ड्रग्स आहे. हे ड्रग्स जर आपण त्याला दिले तर आपण त्या आजाराला थोडस वाढवू, म्हणजे त्या व्यक्तीची लाईफ स्पॅन वाढवू शकतो. त्यासाठी प्रिव्हेन्शनसाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? पहिल्यांदा काळजी करणे, हे आजार होऊ नये म्हणून याची 100% काय करणे? काळजी घेणे. ठीक आहे. प्रवाना समजला असेल अशा प्रकारे हा HIV काय होतो? ट्रान्समिट होतो. अशा प्रकारे हा इन्फेक्शन कॉज करतो. त्या व्हायरसचं स्ट्रक्चर काय आहे आणि त्याचं मेकॅनिझम कशा प्रकारे आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा विसरू नका. धन्यवाद.